गुड मॉर्निंग. आज बनवली होती मी पावभाजी. आता लवकर पॅकअप होऊन आल्यानंतर बायकोच्या हातचं काहीतरी चमचमीत खायची फरमाईश आणि डिरेक्ट ऑर्डर मिळाली पावभाजी. आता जनरली मी भरपूर भाज्या घालून पावभाजी करते, पण आज घरात अवेलेबल असलेल्या भाज्यांमध्येच काम चालवायला लागलं. आणि एवढं करून बटाटा, फ्लॉवर आणि ढोबळी मिरची या तिन्ही भाज्यांमध्ये काळे डाग होते, त्यामुळे मला व्यवस्थित सगळं साफ करूनच घ्यावं. पावसाळ्याच्या दिवसात एक्स्ट्रा केअरफुल राहून भाज्या कापण्याचा जो प्रॉब्लेम असतो ना, त्यानेच मला स्वयंपाक करायचा कधी कधी कंटाळा येतो. आणि त्यामध्ये माझी सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे फ्रोझन मटार. ही भाजी फ्रीजर मधून फक्त काढून धुतली आणि फोडणीला टाकली की झाली भाजी. असो, आता तरी हे मटार मी बाकीच्या भाज्यांबरोबर धुवून कुकरला लावून उकडून घेतले. मग टोमॅटो, आलं, लसूण मिक्सरला लावून त्याची प्युरे करून घेतली. मग कांदा बारीक चिरून तो तेलामध्ये थोडंसं बटर घालून परतून घेतला. आणि हो, या सगळ्यातून मला आठवलं, मी अजूनही व्हेजिटेबल चॉपर ऑर्डर नाही केला. अजून छान छान रेसिपीज करायचे असतील तर त्याची मला सक्त गरज आहे, त्यामुळे मी लवकरच ऑर्डर करेन. असो, वळूया आजच्या रेसिपीकडे. आता कांद्यामध्ये घातले टोमॅटो प्युरी आणि मग लाल तिखट, पावभाजी मसाला आणि मीठ, आणि मग हे सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता वृंदा उठायच्या आत मला ही भाजी करायची होती, म्हणून हँड ब्लेंडरने उकडलेल्या भाज्या मॅश करून घेतल्या आणि ऍड केल्या आपल्या फोडणीमध्ये. वरून मस्तपैकी कोथिंबीर घालून पावभाजी खळखळ उकळून घेतली आणि मग झाली आपली पावभाजी तयार. आता माझ्याकडे पाव नव्हते म्हणून मी स्लाइस वरच काम चालवलं, पण सांगते खूपच अमेझिंग पावभाजी झालेली. आता प्रत्येकाची पावभाजी करण्याची रेसिपी खूप वेगळी. जर वेगळ्या पद्धतीने करत असाल तर कॉमेंट्स मध्ये नक्की शेअर करा.